नमस्कार. गळ्यात तुळशीमाळ असो वा नसो, मनात विठ्ठल असणं हीच खरी भक्ती. वारीची ती ओढ आणि संतांच्या शब्दांची ती गोडी आजही आपल्या जगण्याला आधार देते. आजचा हा व्हिडिओ म्हणजे आपल्या अंतरातल्या पंढरीची एक छोटीशी वारी आहे. हा व्हिडिओ पूर्ण पहा, जेणेकरून संतांच्या विचारांची पालखी तुमच्या मनातही विसावेल. तुम्हाला हा प्रयत्न कसा वाटला ते सांगायला विसरू नका. संत नामदेव महाराज या अभंगातून आपल्याला मानवी स्वभावाचा एक खूप मोठा आरसा दाखवतात. खरं तर आपल्या सगळ्यांचीच अवस्था कधी कधी कशी होते माहितीये? आपल्या घरात आपल्या अगदी जवळ आनंदाचा आणि समाधानाचा मोठा खजिना असतो, पण आपण मात्र तो सोडून भलतीकडेच सुखाचा शोध घेत असतो. नामदेव महाराज आपल्याला सावध करताना म्हणतात की आपण त्या उवा किंवा गोचिड सारखे झालो आहोत, ज्यांना गायीच्या जवळ राहूनही गोड दुधाची चव कळत नाही, त्या फक्त रक्ताच्या मागे लागतात. विचार करा, चिखलात कमळ फुलतं, त्या चिखलात राहणाऱ्या बेडकाला त्या कमळाच्या सुगंधाची काहीच किंमत नसते, पण कुठून तरी लांबून येणारा एखादा भोंगा मात्र त्या कमळातला सगळा मध आनंदाने घेऊन जातो. आपणही अनेकदा आपल्या आयुष्यात तसेच करतो. जे खरं सुख आहे, जे आपल्या जवळ आहे, याची आपल्याला किंमत नसते आणि आपण नसत्या गोष्टींच्या मागे धावत राहतो. जसं एखाद्या शेळीला आपण रसाळ ऊस खायला दिला तरी तिला त्या ऊसाच्या रसाची गोडी कळत नाही, ती फक्त कोरडा पालापाचोळात चघळत राहते. तसंच काहीसं आज माणसाचं झालं आहे. अमृतासारखं सुंदर जीवन आपल्या पदरात पडलंय, पण आपल्याला त्याची चवच घेता येत नाहीये. नामदेव महाराजांचा हा विचार आजच्या धकाधकीच्या काळात आपल्याला खूप काही शिकवून जातो. चला तर मग या सुंदर विचाराला आपल्या मनात साठवून घेऊया आणि आपल्या जवळील सुखाचा, आनंदाचा शोध घेऊया आणि जाणून घेऊया या अभंगाचा भावार्थ विश्लेषण, सामाजिक संदेश व नैतिक धडा वास्तविक जीवनातील उदाहरणासह. पहिला चरण, परब्रह्मींची गोडी नेणती ती बापुडी, संसार सांकडीन विषय भरीत. भावार्थ विश्लेषण. संत नामदेव महाराज या पहिल्या चरणात आपली अवस्था पाहून कळवळ्याने बोलत आहेत. ते म्हणतात, जी माणसे त्या परमेश्वराच्या, परब्रह्माच्या भक्तीची गोडी काय असते हे जाणत नाहीत, ती खरंच खूप बिचारी आहेत. आपण सगळेजण या संसाराच्या रहाट गाडग्यात, सुखदुःखाच्या फेऱ्यात आणि वासना इच्छांच्या जाळ्यात इतके अडकलो आहोत की आपल्याला खऱ्या सुखाची व्याख्याच विसरली आहे. आपण ज्याला सुख समजतो ते केवळ तात्पुरते विषयभोग आहेत. या मोहाच्या बाजारात अडकल्यामुळे आपण त्या अथांग आणि कायम टिकणाऱ्या ईश्वरीय आनंदाला मुक्तो आहोत. नामदेव महाराज आपल्याला सावध करत आहेत की संसाराच्या या साखळदंडातून बाहेर पडून एकदा त्या परमात्म्याची गोडी चाखून बघा. सामाजिक संदेश व नैतिक धडा. समाजातील बहुतांश लोक केवळ भौतिक सुखांच्या आणि पैशाच्या मागे धावण्यात आपले आयुष्य संपवून टाकतात, तर जीवनाचे खरे आणि शाश्वत सुख कशात आहे हे त्यांना कधी समजतच नाही. संत नामदेव महाराजांना यातून समाजाला हा धडा द्यायचा आहे की माणसाने संसाराच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात, पण त्यात इतकेही गुंतून जाऊ नये की स्वतःच्या अस्तित्वाचा आणि आत्मिक आनंदाचा त्याला विसर पडेल. निव्वळ वासना आणि उपभोग या पलीकडेही एक सुंदर समाधानी आयुष्य असते, याची जाणीव त्यांनी करून दिली आहे. वास्तविक जीवनातील उदाहरण. आजच्या काळात आपण पाहतो की एखादा माणूस रात्र दिवस फक्त पैसा कमवण्यासाठी आणि मोठी गाडी किंवा मोठे घर घेण्यासाठी धावपळ करतो. या नादात तो स्वतःच्या आरोग्याकडे आणि कुटुंबासोबत घालवायच्या आनंदाच्या क्षणांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो. शेवटी सर्व काही मिळूनही त्याच्या मनाला शांतता लाभत नाही. हेच या चरणाचे उत्तम उदाहरण आहे. दुसरा चरण, तुंते चुकली रे जगजीवन रक्षा, अनुभवावीण लक्षा नयेची रे कोणा. भावार्थ विश्लेषण. हे जगज्जीवना, हे सगळ्या जगाचे रक्षण करणाऱ्या पांडुरंगा, ही माणसे तुला चुकली आहेत, म्हणजेच तुला ओळखायला विसरली आहेत. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्यांच्याकडे अनुभव नाही. महाराज इथे एक फार मोठी गोष्ट सांगत आहेत. देव हा पुस्तकात वाचून केवळ वरवरच्या गप्पा मारून समजत नसतो. देव ही बुद्धीने समजून घेण्याची गोष्ट नसून ती अनुभवावी लागणारी गोष्ट आहे. जोपर्यंत तुमच्या अंतःकरणात भक्तीचा, प्रेमाचा झरा वाहत नाही, जोपर्यंत तुम्हाला स्वतःला त्या ईश्वरी शक्तीचा अनुभव येत नाही, तोपर्यंत तो परमात्मा कसा आहे हे कोणालाच कधी लक्षात येत नाही, म्हणजेच समजत नाही. सामाजिक संदेश व नैतिक धडा. सत्य किंवा ईश्वरी तत्व हे केवळ पुस्तके वाचून किंवा गप्पा मारून समजत नाही, तर त्यासाठी स्वतःला त्यामध्ये झोकून देऊन प्रत्यक्ष अनुभव घ्यावा लागतो. त्या काळी समाजात केवळ शाब्दिक पाल्हाळ लावणारे आणि कर्मकांड करणारे खूप लोक होते. संतांनी हा नैतिक धडा दिला की केवळ बाह्य देखावा किंवा पोकळ ज्ञानाचा आव आणू नका. कोणत्याही चांगल्या गोष्टीचा आधी स्वतःच्या जीवनात अनुभव घ्या, कारण अनुभवाशिवाय आलेले शहाणपण निरुपयोगी ठरते. वास्तविक जीवनातील उदाहरण. जसे की एखाद्या व्यक्तीने पोहण्यावर किंवा सायकल चालवण्यावर लिहिलेली अनेक पुस्तके वाचली, पण तो कधी पाण्यात उतरलाच नाही किंवा त्याने कधी सायकलला हातही लावला नाही, तर त्याला कधीच पोहता किंवा सायकल चालवता येणार नाही. जीवनाचा खरा रस समजण्यासाठी प्रत्यक्ष कृती आणि अनुभव आवश्यक असतो. तिसरा चरण, जवळीन अलतांची क्षीर नव्हेसी वरपडा, रुधिर सेवितान गोचिडा जन्म गेला. भावार्थ विश्लेषण. आता आपल्याला आपलेच सत्य कळावे म्हणून नामदेव महाराज एक खूप सुंदर आणि व्यवहारातील उदाहरण देतात. ते गोचिड आणि गायीचे उदाहरण देतात. गोचिड हा प्राणी नेहमी गायीच्या शरीरावर, अगदी तिच्या कासेजवळ, म्हणजे जिथे दूध असते तिथेच राहत असतो. पण दुर्दैव बघा, गायीच्या इतक्या जवळ राहूनही त्या गोचिडाला कधी दुधाची गोडी चाखता येत नाही. तो आयुष्यभर फक्त गायीचे रक्तच पिण्यात स्वतःचा जन्म घालवून बसतो.
आपल्या बाबतीतही असेच घडते आहे. तो परमात्मा आपल्या अगदी जवळ आहे, आपल्या हृदयात आहे, पण आपण गोचिडासारखे झालो आहोत. आपण देवाच्या जवळ राहूनही भक्तीचे अमृत सोडून संसारातील वासनांचे, मोहाचे रक्त पिण्यात आपले मौल्यवान आयुष्य वाया घालवत आहोत. सामाजिक संदेश व नैतिक धडा. काही लोक अत्यंत श्रेष्ठ आणि चांगल्या विचारांच्या व्यक्तींच्या संपर्कात राहूनही स्वतःमध्ये कधीच बदल घडवून आणत नाहीत. उलट ते त्यांच्यातील केवळ दोष शोधण्यातच आपले आयुष्य वाया घालवतात. संतांना समाजाला हा धडा द्यायचा होता की तुमची संगत कितीही चांगली असली तरी जोपर्यंत तुमची स्वतःची दृष्टी आणि हेतू शुद्ध नसतो तोपर्यंत तुम्हाला त्या संगतीचा कोणताही फायदा होत नाही. कुत्सित बुद्धी सोडून गुणग्राही वृत्ती अंगी बाणवणे अत्यंत गरजेचे आहे. वास्तविक जीवनातील उदाहरण. गायीच्या कासेला चिकटलेला गोचिड हा दुधासारख्या पवित्र अमृताच्या अगदी जवळ असतो, पण तो दूध न पिता गायीचे रक्तच शोषून घेतो. अगदी तसेच समाजात काही लोक थोर विचारवंतांच्या किंवा संतांच्या शेजारी राहूनही त्यांचे चांगले विचार स्वीकारत नाहीत, तर फक्त त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील त्रुटी शोधण्यात व्यस्त असतात. चौथा चरण. दुर्दुरा कमळणी एके ठाईन बिढार. वास तो मधुकर घेवोनी गेला. भावार्थ विश्लेषण. महाराज दुसरे एक निसर्गाचे उदाहरण देतात. एकाच तलावामध्ये कमळ फुललेले असते आणि तिथेच चिखलात बेडूकही राहत असतो. दोघांचे घर एकच असते, पण बेडकाला कमळाच्या सुगंधाची काहीच किंमत नसते. तो फक्त चिखलातच डराव करत राहतो. दुसरीकडे कुठून तरी लांबून एक मधमाशी किंवा भ्रमर येतो आणि त्या कमळातील मधुर सुवास आणि मध घेऊन निघून जातो. यातून नामदेव महाराजांना हेच सुचवायचे आहे की काही लोक परमेश्वराच्या संतांच्या अगदी जवळ राहतात, पण त्यांच्यातील अहंकारामुळे त्यांना त्या भक्तीचा सुवास घेता येत नाही. याउलट एखादा लांबचा माणूस श्रद्धेच्या बळावर तो आनंद मिळवून जातो. सामाजिक संदेश व नैतिक धडा. संधी किंवा चांगल्या गोष्टी आपल्या अगदी जवळ असतात, पण अनेकदा दुरून आलेला हुशार माणूस तिचा फायदा घेतो आणि आपण मात्र त्या संधीचे महत्त्व न समजल्यामुळे हात चोळत बसतो. ज्ञान, कला किंवा सद्गुण हे कोणाची मक्तेदारी नसतात. संतांनी यातून हा नैतिक धडा दिला आहे की आपल्या घरात, समाजात किंवा देशात जे उत्तम विचार उपलब्ध आहेत त्यांचे मूल्य वेळेवर ओळखायला शिका, नाहीतर बाहेरचे लोक येऊन त्याचा लाभ घेतील आणि आपण वंचित राहू. वास्तविक जीवनातील उदाहरण. बेडूक आणि कमळ हे दोघेही एकाच चिखलात आणि पाण्यात एकत्र राहतात, पण बेडकाला कमळाच्या सुवासिक मकरंदाची किंमत कळत नाही आणि तो चिखलातील किडे खाण्यात धन्यता मानतो. दुसरीकडे दूरवरून उडत आलेला भ्रमर मात्र त्या कमळाचा सुगंध आणि मध घेऊन जातो. आज आपल्याकडील आयुर्वेदाचे महत्त्व पाश्चिमात्य देश ओळखत आहेत आणि आपण मात्र त्याकडे दुर्लक्ष करत आहोत, हे याचे उत्तम उदाहरण आहे. पाचवा चरण. मधुमक्षिया मोहोळ रचितान रात्रंदिवरा. भाग्यवंत रस घेऊन गेला. भावार्थ विश्लेषण. मधमाशा रात्रंदिवस अतोनात कष्ट करून एका फुलातील मध गोळा करून आपले पोळे तयार करतात. त्या स्वतःसाठी तो मध गोळा करत असतात, पण शेवटी काय होते? एखादा नशीबवान किंवा भाग्यवान माणूस येतो आणि तो सगळा गोड मध काढून घेऊन जातो. आपले जीवनही या मधमाशांसारखेच झाले आहे. आपण रात्रंदिवस कष्ट करतो, पैसा कमावतो, संपत्ती साठवतो आणि ही माझी आहे म्हणून त्यावर बसून राहतो, पण शेवटी हे सगळे इथेच राहून जाते आणि मृत्यू आल्यावर कोणीतरी दुसराच त्याचा उपभोग घेतो. नामदेव महाराज म्हणतात, जर कष्ट करायचेच आहेत तर ते या नश्वर संसारासाठी न करता त्या परमेश्वराचे नाव साठवण्यासाठी करा, जे तुमच्यासोबत कायम राहील. सामाजिक संदेश व नैतिक धडा. केवळ संपत्ती गोळा करणे आणि ती कशाचाही उपभोग न घेता साठवून ठेवणे अत्यंत मूर्खपणाचे आहे, कारण शेवटी ती संपत्ती कोणीतरी तिसराच उपभोगून जातो. त्या काळी संपत्तीचा साठा करून ठेवणाऱ्या सावकारांना आणि जमीनदारांना संतांनी हा धडा दिला की संपत्तीचा उपयोग समाजाच्या कल्याणासाठी, परोपकारासाठी आणि स्वतःच्या सुखासाठी योग्य प्रमाणात झाला पाहिजे. अतिलोभी वृत्ती माणसाला विनाशाकडे नेते. वास्तविक जीवनातील उदाहरण. मधमाशा रात्र दिवस कष्ट करून फुलाफुलांतून मध गोळा करून आपले पोळे बनवतात, पण त्या स्वतः कधीच त्या मधाचा आस्वाद घेत नाहीत. शेवटी एखादा शिकारी येतो आणि ते पोळे तोडून सगळा मध घेऊन जातो. आजच्या काळातही अनेक लोक स्वतःसाठी किंवा समाजासाठी 1 रुपयाही खर्च न करता फक्त बँक बॅलन्स वाढवत राहतात आणि शेवटी त्यांच्या पश्चात तो पैसा चुकीच्या मार्गाने नष्ट होतो. 6वा चरण. शेळीस घातली उसांची वैरणी. घेऊन येणे धणी त्या रसाची. भावार्थ विश्लेषण. जर आपण एखाद्या शेळीसमोर उसाचा फळ किंवा उसाची वैरण टाकली तर ती शेळी काय करेल? ती उसाच्या वरची कोरडी पाने पाचट खाऊन आपले पोट भरेल. तिला त्या उसाच्या आत दडलेल्या गोड रसाची किंमतच कळणार नाही. ती त्या रसाचा आनंद घेऊच शकत नाही, कारण तिची पात्रता आणि तिची समज तेवढीच असते. आपणही या शेळीसारखेच वागत आहोत. परमेश्वराने आपल्याला मनुष्य जन्म दिला आहे, जो या उसासारखा गोड आणि अमूल्य आहे, पण आपण त्यातला भक्तीचा, समाधानाचा रस सोडून संसारातील कोरडी पाने म्हणजेच तात्पुरती सुखे खाण्यात धन्यता मानत आहोत. सामाजिक संदेश व नैतिक धडा. ज्या व्यक्तीची मानसिक पात्रता किंवा बुद्धीची पातळी अजून परिपक्व झालेली नसते, अशा व्यक्तीला जर आपण अत्यंत मौल्यवान किंवा उच्च दर्जाची गोष्ट दिली तर ती त्याचे महत्त्व ओळखू शकत नाही. संतांनी यातून हा नैतिक धडा दिला आहे की प्रत्येक व्यक्तीला त्याच्या पात्रतेनुसार आणि योग्यतेनुसार ज्ञान दिले पाहिजे. तसेच आपल्याला जर एखादी उच्च विचारांची किंवा मूल्यांची शिदोरी मिळाली असेल तर आपली पात्रता वाढवून तिचा आदर करायला शिकले पाहिजे. वास्तविक जीवनातील उदाहरण.
जर आपण एखाद्या शेळीसमोर उसाची मोळी टाकली तर ती उसाचा गोड रस काढून पिण्याऐवजी फक्त उसाची बाहेरील पाने आणि सालं कुरतडून सोडून देते. त्याचप्रमाणे जर आपण एखाद्या अजाण किंवा मूर्ख व्यक्तीला अत्यंत मौल्यवान असे जीवन जगण्याचे तत्वज्ञान किंवा एखादा चांगला ग्रंथ वाचायला दिला तर त्याला त्याचे महत्त्व कळणार नाही आणि तो त्याची किंमत करणार नाही. 7वा चरण. नामा म्हणे ऐसी चुकलीन बापुडी, अमृत सेवितान पुढील चवी नेणे. भावार्थ विश्लेषण. शेवटच्या चरणात नामदेव महाराज अत्यंत कळकळीने आणि थोड्या खिदाने म्हणतात, ही संसारी माणसे अशीच चुकलेली आणि बिचारी आहेत. त्यांच्यासमोर त्यांच्या अगदी जवळ भक्तीचे हरिनामाचे अमृत ठेवलेले आहे. पण दुर्दैव असे की समोर अमृत असूनही त्यांना त्याची चव कशी घ्यायची हेच उमजत नाही. माणूस आयुष्यभर सुखाच्या मागे धावतो, पण खरे सुख कुठे आहे हे त्याला कळत नाही. नामदेव महाराज या अभंगातून आपल्याला हाच संदेश देत आहेत की संसाराची सगळी कर्तव्ये पार पाडताना त्या गोचिडासारखे किंवा बेडकासारखे बनू नका, तर भ्रमरासारखे बना आणि ईश्वरी नामाचा भक्तीचा खरा आनंद घ्या. तरच या मनुष्य जन्माचे सार्थक होईल. सामाजिक संदेश व नैतिक धडा. मानवी जीवन हे अत्यंत दुर्मिळ आणि अमूल्य आहे. हे जीवन म्हणजे एका अर्थाने अमृतासारखे आहे, पण अनेक लोक या जीवनाचा खरा अर्थ आणि आनंद न समजताच ते वाया घालवतात. संत नामदेव महाराज या शेवटच्या चरणातून संपूर्ण समाजाला अत्यंत कळकळीचा आणि सविस्तर नैतिक धडा देतात की मानवी जन्म हा केवळ खाणे, पिणे आणि झोपणे यासारख्या पशुतुल्य गोष्टींसाठी झालेला नाही. तुमच्या समोर सुखी, समाधानी आणि परोपकारी जीवन जगण्याची सुवर्ण संधी उपलब्ध असताना तुम्ही अज्ञानामुळे दुःख आणि त्रासात जगत आहात. स्वतःला ओळखा आणि जीवनाचा खरा रस घ्या. वास्तविक जीवनातील उदाहरण. जसे एखाद्या व्यक्तीच्या समोर पंचपक्वान्नाचे ताट आणि अमृत ठेवलेले आहे, पण त्याला जिभेची चवच नसल्यामुळे किंवा त्याचे लक्ष दुसरीकडेच असल्यामुळे तो त्या अमृताची चव घेऊ शकत नाही आणि उपाशी राहतो. आजचे तरुण पिढीचे वास्तवही असेच आहे. मोबाईल, सोशल मीडिया आणि आभासी दुनियेच्या चक्रव्यूहात अडकून ते प्रत्यक्ष जगातील नाती, प्रेम आणि निसर्गाचा आनंद म्हणजे जीवनाचे खरे अमृत चाखायला विसरून गेले आहेत. आजच्या म्हणजे सध्याच्या काळातील नवीन पिढीसाठी अभंगाचा संदेश त्यांच्या आधुनिक भाषेत. प्रिय मित्रांनो, आज आपले आयुष्य कसं झालंय? इंस्टाग्राम रील्स, स्नॅपचॅट स्ट्रीक्स, लिंक्डइन अपडेट्स आणि सततचं नोटिफिकेशन पार्सिंग. आपण 24 तास कुठल्या ना कुठल्या स्क्रीनवर आहोत. आपल्याकडे जगातील सगळी माहिती बोटांच्या टोकावर आहे. इन्फॉर्मेशन ओव्हरलोड. पण तरीही आत कुठेतरी एक पोकळी आहे, एक अस्वस्थता आहे. संत नामदेवांनी 700 वर्षांपूर्वी रचलेला एक अभंग आजच्या आपल्या या हाय स्पीड लो पीस लाईफस्टाईलवर अचूक बोट ठेवतो. गायीच्या शरीरावर राहूनही गोचिड दूध सोडून रक्त पितो. आज इंटरनेट हे ज्ञानाचे, चांगल्या विचारांचे आणि क्रिएटिव्हिटीचे दूध आहे. पण आपण तिथे काय शोधतो? ट्रोलिंग, वादविवाद, कोणाची तरी प्रायव्हेट लाईफ, निगेटिव्ह न्यूज आणि सायबर बुलिंग. म्हणजेच आपण इंटरनेटच्या गायीवर बसून रक्त शोषतोय. व्हिज्युअल आणि डिजिटल कचरा गोळा करणे थांबवा. गोचिड बनू नका. जिथे चांगले आहे ते घ्या. बेडूक कमळाच्या अगदी शेजारी राहूनही आयुष्यभर चिखलातच राहतो. आज आपण आपल्या खऱ्या नात्यांच्या बाबतीत फॅमिली आणि रिअल फ्रेंड्स बेडूक झालोय का? आई बाबा घरात शेजारी बसलेले असतात, पण आपण त्यांच्या अनुभवाचा मकरंद घेण्याऐवजी मोबाईलमध्ये मान घालून चिखल स्क्रोल करत असतो. बाहेरचा कोणीतरी येतो आणि आपल्या माणसांचे कौतुक करून जातो. घरातल्या, परिसरातल्या खऱ्याखुऱ्या आणि जिवंत गोष्टींचा अनुभव घ्या. बी माइंडफुल. जे जवळ आहे त्याची किंमत करा. आजची पिढी हसल कल्चर, सतत धावणे, रात्रंदिवस काम करण्यामध्ये अडकली आहे. पॅकेज वाढवणे, नवीन गॅजेट्स घेणे, मोठी गाडी घेणे, यात आपण इतके व्यस्त आहोत की शांतपणे जगणे विसरलोय. आपण त्या मधमाशीसारखे झालोय जी रात्रंदिवस मध गोळा करते पण स्वतः कधीच त्याचा आनंद घेत नाही. वर्क लाईफ बॅलन्स अत्यंत महत्त्वाचा आहे. पैसा आणि करिअर हे जगण्याचे साधन आहे, साध्य नव्हे. मध गोळा करा, पण तो चाखायलाही शिका. गुगलवर माहिती मिळेल, अनुभव नाही. तुम्ही यूट्यूबवर ट्रेकिंगचे 100 व्हिडिओ पाहू शकता, पण जोपर्यंत तुम्ही स्वतः डोंगर चढून जात नाही आणि तिथला थंड वारा तुमच्या चेहऱ्याला स्पर्श करत नाही, तोपर्यंत तो ट्रेक तुमच्या अनुभवाचा भाग बनत नाही. परमेश्वर, सुख, शांतता ही थिअरी नाही, तो प्रॅक्टिकल विषय आहे. नामदेव महाराज म्हणतात, अनुभवाविण लक्षा नयची रे कोणा. जोपर्यंत तुम्ही शांत बसून, डोळे मिटून, स्वतःच्या श्वासाचा, स्वतःच्या अस्तित्वाचा आणि निसर्गाचा अनुभव घेत नाही, तोपर्यंत तुम्हाला परब्रह्माची म्हणजेच त्या खऱ्या आनंदाची गोडी कळणार नाही. त्यामुळे जस्ट एक्झिस्ट करू नका, स्टार्ट लिव्हिंग. आयुष्याचा ऊस समोर असताना चोथा चावत बसू नका, त्याचा रस प्या. धन्यवाद. हा अभंग आपल्याला जवळ असूनही न दिसणाऱ्या सुखाची जाणीव करून देतो. आपण ज्या आनंदाच्या आणि शांततेच्या शोधात बाहेर भटकत आहोत, तो आपल्या आत आणि आपल्या सभोवतालच्या चांगल्या गोष्टींमध्येच आहे. गरज आहे ती केवळ गोचिड किंवा बेडूक न बनता भ्रमर, मधुकर बनण्याची, म्हणजे जीवनातील चांगुलपणा आणि ज्ञान ग्रहण करण्याची. चंद्रभागेच्या काठी जो आनंद मिळतो तोच आनंद संतांच्या विचारात दडलेला आहे. भावार्थ संतवाणीच्या माध्यमातून आपण हाच विठ्ठल विचार घराघरात पोहोचवत आहोत. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असाच राहू द्या. कमेंटमध्ये विठ्ठल विठ्ठल असा गजर करायला विसरू नका. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय.